ॐ सदाशिवसमारम्भां शङ्कराचार्यमध्यमाम् अस्मदाचार्यपर्यन्तां वन्दे गुरुपरम्परां। वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुम्। तर आपण आता 5व्या अध्यायामध्ये ज्ञानी माणसाची काही लक्षणं बघत होतो आणि बरेच वेळा लक्षात येईल तुम्हाला कुठलंही शास्त्र वाचत असताना, आपलं गीता म्हणा किंवा उपनिषद म्हणा किंवा कुठलंही श्रीरामकृष्णाचं वचनामृत बघा, तुम्हाला लक्षात येईल की प्रत्येक वेळेस एकच गोष्ट पुन्हा आल्यासारखी वाटते. बरेच वेळा रिपिटेशन वाटतं की असं वाटतं की अरे काय हे 30 गोष्ट पुन्हा सारखी येत आहे. दुसऱ्या अध्यायात आपण जे बघितलं, तिसऱ्या अध्यायात बघतोय, चौथ्या अध्यायात बघतोय, तर पुन्हा फिरून 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 पुन्हा तेच जो ज्ञानी, पुन्हा असतात ज्ञानीचे लक्षणं. किंवा श्रीरामकृष्णाच्या वचनामधून आपण बघतो की तिथं असं वाटतं की काय हे मनुष्य जीवनाचा एकच उद्देश आहे, ते म्हणजे भगवतप्राप्ती. तर असं वाटू शकतं की इथं पुनरावृत्ती सारखी इथे येते. परंतु हे आपले शास्त्र आहे किंवा हिंदू लोकांची जी शास्त्र आहे हे असे समुद्रासारखे आहेत की समुद्रामध्ये अशा वेगवेगळ्या तरंग येत असतात. एकामागून एक तरंग येतात, छोटी मोठी. त्या तरंग कधी थकत नाही. तसंच हे शास्त्र पण कधी हे कंटिन्युअस सांगणं हे थकत नाही. कारण शास्त्राला माहिती आहे की इथे सांगणाऱ्याचा प्रॉब्लेम नाही आहे. त्यांनी एकदा सांगून त्यांनी मोकळे झाले असते. प्रॉब्लेम हा ऐकणाऱ्याचा. स्वामी विवेकानंदांना श्रीरामकडे सांगितलं की तुला मी जसं भगवंत बघितला तसंच मी सांगू शकतो. त्यांनी सांगितलं आणि त्यांना लगेच कळलं. पण आपल्याला गेल्या 30 वर्षापासून आपण ग्रंथ वाचतोय, पण आपल्याला अजून पण ते समजत नाही. आणि म्हणून ती शास्त्राला रिपिटेशन, पुनरावृत्ती करावं लागते सारखी. की इथे सांगणारा प्रश्न नाही आहे की शास्त्राला म्हणजे त्या ऋषींना काही कामं नाही आहे आणि ते एकच गोष्ट सांगत सुटलं असं नाही आहे. त्यांना माहिती आहे ऐकणाऱ्याचा प्रॉब्लेम आहे, ऐकणाऱ्यामध्ये दोष आहे अजून. त्यामुळे बरेच वेळा आपल्याला ते त्याची रिपिटेशन वाटतं म्हणा किंवा पुनरावृत्ती असल्यासारखी वाटते. पुन्हा शिक्षक काय असतो, चांगला शिक्षक कसा असतो की वर्गातल्या सगळ्यात मुलगा किंवा कमकुवत मुलगा शिक्षणामध्ये त्याच्याकडे लक्ष ठेवून तो जर क्लास घेत असेल तर तो उत्तम शिक्षक. समोर 2-4 चांगले विद्यार्थी बसले आणि त्या विद्यार्थ्यांकडे बघून मी त्यांना उद्देशून सगळं शिकवतोय, त्या शिकवणाऱ्यापेक्षा वर्गात जो सगळ्यात त्याचं इंटेलेक्च्युअल हे कमी आहे अशा मुलाला समोर ठेवून जर त्यांनी क्लास घेतला तर हे त्या शिक्षकाचं मी म्हणेन की त्याचं म्हणजे मेन कर्तव्य आहे शिक्षकाचं. तर तसंच शास्त्र की आपल्या या अध्यात्माच्या क्षेत्रामध्ये सगळ्यात खालच्या स्तरावर आहे. साधारण तुमचा आमच्यासारखा माणूस जो आहे की ज्याला सदैव या जगाच्या काय सत्यत्वाची म्हणजे त्याच्यामध्ये पक्की धारणा आहे, आपण सदैव या इंद्रिय सुखाच्या मागे लागलेलो असतो, तर अशा माणसाकडे लक्ष ठेवून पण शास्त्र तुम्हाला सदैव ते सांगत असतं की एक थोडासा विषय झाला की पुन्हा दुसऱ्या विषयावर येतात. जशी एक लाट गेली पुन्हा एक लाट येते. प्रत्येक लाट की ती सदैव सारखीच लाट नसते, छोटी मोठी सदैव सारखी वेगळ्या प्रकारची असते प्रत्येक वेळेस. तसंच शास्त्र जेव्हा तुम्हाला पुनरावृत्ती वाटते आपल्या शास्त्र सांगताना, ती वाटली तरी ते वेगवेगळे त्याचे कंगोरे असतात त्या सांगण्यासाठी. तसं शास्त्रीय गायन एखादा गायक शास्त्रीय गायन करतो, तो आरोह अवरोह देतो. आपल्याला वाटतं की काय हा, ज्यांना लोकांना काहीच माहीत नाही त्याला वाटतं काय एकच ओळ तो किती वेळा तो आरोहतो आहे, किती वेळात एकच चालतो, पुढे जा की तो थोडा समोर. पण ज्यांना हे गाणं कळतं त्यांना माहिती आहे की ती एकच त्याने वारंवार जरी तो आलाप घेतला, तान घेतली असली तरीही त्याच्यामुळे सूर वेगळे आहे, लय वेगळी आहे, सगळंच वेगळं आहे. तर तसंच हे आपल्या शास्त्रामध्ये पण सांगतात. हे असंच आहे की ते रिपिटेशन जरी वाटलं तरी ते विषय वेगळा असतो. त्याप्रमाणे त्या सिच्युएशनला घेऊन सांगायचं असतं. कारण एक ह्याचं सत्य एकच आहे. 10 प्रकारचे सत्य असतं, 10 गोष्टी सांगितल्या असतात, पण एकच सत्य आहे आणि त्या एकाच सत्याला तुम्हाला सारखं सांगायचं आहे.
आणि त्यांच्यासमोर आपल्यासारखे जंतू बसलेले आहेत. मागच्या क्लासला आपण बघितलं, मूढ लोक त्यांच्यासमोर बसले आहेत, सगळ्या ऋषी लोकांसमोर, आणि त्यांना ती सत्य गोष्ट पटवून द्यायची. तर अशा साठी म्हणून अशा साधकांच्या समोर शास्त्र पुन्हा ती गोष्ट सारखी आणते. तर त्याच्यामुळे बरेच वेळा समजून आपण घेऊ शकतो की पुनरावृत्ती काय आहे. सारखा तसं झालं हा विषय, पुन्हा काय 2-4 चूक झाली, पुन्हा कसं काय हा विषय आणला, असं बरेच वेळा होऊ शकतं. कारण आपले जे शास्त्र आहे हे वर्तुळाकार आहे, म्हणजे सायक्लिक आहे. जसं आपलं बघा ना सगळं की हे ऋतू, आता हा पावसाळा आहे, मग हिवाळा येईल, मग उन्हाळा येईल, हे जसे ऋतू आपले वर्तुळाकार फिरत असतात. आपण जन्म घेतला, आपण युवा झालो, आपण म्हातारं झालो आणि एक दिवशी मरून पडलो, पुन्हा जन्म घेतला, हे पण वर्तुळाकार आहे सगळं. तर या सगळ्या वर्तुळाकार विषयामध्ये हा सब्जेक्ट पण, म्हणजे सत्य पण असंच वर्तुळाकार सारखं आपल्यासमोर फिरत राहतं. तुम्ही जर पश्चिम लोकांकडल्या लोकांचे किंवा वेस्टर्न लोकांची तुम्ही जर घेतली आयडियालॉजी, तर त्यांचं ते जस्ट सी इन द स्ट्रेट लाईन सारखं. पण भारतीय संस्कृती किंवा भारतीय सगळी पद्धती जी आहे ही पूर्ण सायक्लिक प्रोसेस आहे. आणि त्यासाठीच म्हणून सदैव एखादा चॅप्टर सुरू वाचतोय आपण, काही एखाद्या विषयात बसलो, विषय झाल्याबरोबर पुन्हा ती गोष्ट तिथेच घेऊ. म्हणजे ते तबला वाजवणारा म्हणतात की सौम्यावर बरोबर आपण ते हे करायला पाहिजे. ते तसं थोडंसं काय झालं, कितीही तुम्ही ते त्यामध्ये कितीही आरोह घ्या, कितीही ताना घ्या, बरोबर सम आली की पुन्हा तिथे यायलाच पाहिजे. तर तसं हे यांचं आपल्या शास्त्रांचं आहे की कितीही तुम्ही जरा सांगा तरी शेवटी तुम्हाला बरोबर ते सांगतात की तुम्हाला ज्ञानमार्गाकडे जायला पाहिजे. त्या ज्ञानीची अशी लक्षणं आहेत, त्यात तो किती आनंदी असतो, तो किती सुखी असतो, पुन्हा तुम्हाला ते सांगते. तर म्हणून आता मी सांगितल्यासाठी की आता पुन्हा आपण आज जो विषय बघतो आहे त्याच्यामध्ये थोडंफार पुन्हा ह्या ज्ञानाची लक्षणं पुन्हा आपल्याला ते बघायला मिळतात. तर मागच्या वेळेस आपण बघितलं होतं की हा ज्ञानी जो आहे तो हा पूर्ण ब्रह्मण्य आदाय कर्माणी संगम त्यक्त्वा करोतीचं लिप्येतनेचं पापेनं पत्रपत्विमांचा. अशा ज्ञानामध्ये असा जो ब्रह्मावर जो आधारित असा ज्ञानी आहे, त्या ज्ञानाला कुठल्याही प्रकारचे असे काय म्हणतात त्याला दोष लागत नाही. तर आज आपण 18वा श्लोक बघू. विद्या विनय संपन्ने ब्राह्मणे गविहस्तिनी शुनिचैव श्वपाके च पंडिता समदर्शिनः. असे हे ज्ञानीजन विद्या व विनययुक्त ब्राह्मण तसेच गाय, हत्ती, कुत्रा आणि चांडाल या सर्वांमध्ये समदृष्टी ठेवणारे असतात. आता याच्यापूर्वी पण त्यांनी सांगितलं होतं की ह्या ज्ञानाला समदृष्टी प्राप्त होते. तो सगळ्यांमध्ये एकतत्व बघतो. एकतत्व बघतो म्हणजे सगळ्यांमध्ये तो आत्मा बघतो. आता जेव्हा तो आत्मा बघतो सगळ्यांमध्ये, तर सगळ्यांमध्ये जेव्हा तो आत्मा बघतो तर कुठं कशामध्ये, म्हणून त्यांनी तिथं सगळ्या कॅटेगरी दिल्या की फक्त माणसांमध्ये बघतो असं नाही आहे. माणसांमध्ये ब्राह्मण हा श्रेष्ठ आहे, तर तो ब्राह्मणांमध्ये पण आत्मा बघतो. गवी म्हणजे गाय, ज्याला आपण बघतो की ज्या गायीमध्ये सगळे देवदेवता आहेत, आपला हिंदूंचा विश्वास आहे, तर गायीमध्ये पण तोच बघतो. मग प्राण्यांमध्ये मोठा प्राणी कुठला, हस्तिनी, त्यामध्ये पण तो आत्मा बघतो. आणि शुनीचैव श्वपाके म्हणजे जो कुत्र्याचं मांस खाणारा माणूस, म्हणजे सगळ्यात अधम माणूस, सगळ्यात अधम. तर अशा अधम माणसामध्ये पण हा मनुष्य काय बघतो की ब्रह्म आहे, त्याच्यामध्ये आत्मा आहे. आता बघा, एक लक्षात ठेवलं पाहिजे की हा ज्ञानी जो आहे हा सर्वसामान्य तुमच्या अनुसार राहतो जगामध्ये. तो काही चंद्रावर गेला नाही आहे, तो ज्ञानी झाला म्हणून. तो याच जगात राहतो, आपल्यासारख्या लोकांमध्येच विसळतो, या संसारामध्येच राहतो, हे चांगलं वाईट या सगळ्या गोष्टींमध्येच राहत असतो. परंतु याच्या राहण्यामध्ये आपल्या राहण्यामध्ये फरक काय पडतो की त्याची दृष्टी बदललेली असते, बघायची ती समदर्शित्व त्याच्यामध्ये आलेलं असतं.
म्हणजे जर एक वेगळ्या प्रकारचं उदाहरण घ्यायचं झालं तर एखाद्या तुम्ही मुलाला हातात कागद दिला, तो काय करतो, कागद घेतो, चोळामोळा करतो, फाडून टाकतो. त्याच्यासोबत 500 रुपयाची नोट द्या, ते 500 रुपयाची पण नोट तो चोळामोळा करेल किंवा फाडून टाकेल. मुलाच्या दृष्टीने ते 500 रुपयाची नोट किंवा कागद हे एकच आहे. त्या कागदाला किंमत कोण दिली? तुम्ही दिली किंमत, की एक कागद हा फेकून देण्यासाठी आणि एक कागद हा 500 रुपये. पण मुलासमोर ती पूर्ण एकच आहे. कागद आहे त्याच्यासमोर, त्याच्यासमोर कागद या दृष्टीने समदृष्टी आहे. तसंच आपण बघायला पाहिजे की ह्या देवाची जी संकल्पना आपली असते ती पण आपल्या विचारावर अवलंबून असते. म्हणजे समजा कोणाला खूप म्हणजे काय म्हणतात त्याला, सुंदरतेबद्दल त्याला स्वतःचा खूप अभिमान आहे. तो जेव्हा केव्हा देवाची तो विचार करेल, तो सुंदरच विचार करेल देवाला. एखादा कोणी इंटेलेक्च्युअल माणूस आहे तर तो म्हणेल की देव हा इंटेलेक्च्युअलच आहे, म्हणजे देवा बुद्धी असायला पाहिजे. हां, तर आपण जसं स्वामी विवेकानंद म्हणतात ना की एखादा बैल असेल तर त्यांचा देव कसा असेल, मोठा बैल असेल. म्हणजे बैल काही माणसाच्या रूपात देव समजू शकणार नाही. तर साधारण बैल काय म्हणजे आपला देव कोण आहे? मोठा बैल आहे आपला. तसंच आपली जशी विचार करण्याची कॅपॅसिटी असते, आपली जशी मानसिक पात्रता असते, त्याप्रमाणे आपण या पूर्ण काय म्हणतात त्या देवाची संकल्पना मनामध्ये बाळगत असतो. परंतु या समदर्शी ज्ञानाचं काय होतं की त्याच्यामध्ये आता हा भेदभाव घेऊन गेला असं त्याला फक्त माहीत आहे की बाहेरचं शरीर आहे, पण आत ते चैतन्य, तोच कॉन्शियसनेस किंवा ज्याला आपण म्हणतो ईश्वर किंवा ब्रह्म, काहीही नाव द्या त्याला, हेच त्याच्या आतमध्ये आहे. याच्याशिवाय बाकी काहीही नाही. म्हणजे स्वामी विवेकानंद म्हणतात ना, श्रीरामकृष्ण म्हणतात ना की ह्या सगळ्या उषा आहेत, त्या उषांच्या आतमध्ये कापूस एकच भरला आहे. कुठली चौकोनी उशी, कुठली गोल उशी, कुठली त्रिकोणी उशी, उशीच, नाव आणि रूप फक्त वेगळं आहे. तर अशा ह्या ज्ञानाला ते म्हणतात की त्याच्यामध्ये असं समदर्शित्व असं येतं. पुढे बघू. इहैव तयजित सर्गो येषां साम्ये स्थितं मनः निर्दोषं हि समं ब्रह्म तस्मात् ब्रह्मणि ते स्थितः. आता इथे एक थोडासा वेगळा प्रश्न येतो, आपण आधी वाचू. ज्याचे मन समत्व भावात स्थित झाले त्याच्याकडून या जन्मीत संपूर्ण संसार जिंकला गेला. कारण सच्चिदानंद परमात्मा निर्दोष व सम आहे, म्हणून ते सच्चिदानंद घन परमात्म्यातच स्थित असतात. आता इथे एक प्रश्न येतो की ही जी मुक्ती किंवा आपण म्हणतो किंवा मला जे ब्रह्मज्ञान झालं आहे किंवा आत्मज्ञान झालं आहे, हे शरीर असताना हे शक्य आहे का? कारण आपण बऱ्याच हिंदू लोकांनी एक कल्पना करून ठेवली की वैकुंठ लोक आहे, किंवा अजून कुठले लोक आहेत, ब्रह्म लोक आहे, वैकुंठ लोक आहे, हिरण्यगर्भ लोक आहे. आता आपले मठाचे म्हणजे मी त्याला जास्त सहमत नाही आहे, पण मठाचे भक्त श्रीरामकृष्ण लोक आहे. तर हे जे लोकाची जी निर्मिती आपण केलेली आहे ही म्हणजे असं तिथे विचार करू शकतो की मग हे जे मुक्त होणं आहे किंवा देवासोबत एकत्र होणं आहे हे काय मग शरीर गेल्यानंतर शक्य आहे? शरीर असताना काय मग देवासोबत एक होऊ शकणार नाही? जसं चारवाक म्हणतात की बाबा खा प्या मजा करा, तुम्हाला कोणाला माहिती आहे शरीर आहे की नाही, मजा करून घ्या. तर आपल्या इथे काय म्हणतात की नाही चांगलं पुण्य करा. म्हणजे साधारण सात्विक लोक किंवा जे काय म्हणतात त्याला धर्माला मानणारे लोक आहेत ते काय म्हणतील की नाही चांगलं कर्म करा, पूजापाती करा आणि मग काय आपल्याला त्या लोकांसाठी आपण तिकीट काढून बसा. म्हणजे या जन्मात कामं कशा करायसाठी करायच्या कशासाठी ते तिकडं तिकीट मिळायचं, स्वर्गाचं तिकीट मिळायचं, त्याचं रीत धड पडतं. आता तिकीट मिळेल की नाही माहीत नाही, मिळतं की नाही माहीत नाही कोणाला, खरोखर आहे की नाही माहीत नाही कोणाला. म्हणून इथे शास्त्र म्हणतं आहे की याची सगळी या भानगडीत न जाता, म्हणजे वेदांत काय म्हणतं की मुक्ती ही काही बाहेर नाही आहे, मुक्ती इथेच आहे. मुक्ती काही तुम्हाला असा विचार नाही आहे. आता बऱ्याच वेळा आपले भक्त लोक म्हणतात की नाही, म्हणजे इव्हन माताजी पण म्हणतात की जेव्हा ज्याची वेळ शेवटची असेल तेव्हा श्रीरामकृष्ण त्याला दर्शन देईल. आता हा एक भाग झाला की हा एक मुक्तीचा ज्याला म्हणतात विदेह मुक्ती, की जेव्हा तुम्ही या शरीर सोडता
त्यानंतर तुम्ही पुन्हा जन्म घेत नाही, विदेहमुक्ती झाली. तर तिथे माताजींचं म्हणणं आहे की मुक्ती ही तुम्हाला ठाकूराचं दर्शन होईल, तुम्हाला मुक्त व्हाल तुम्ही. परंतु मला असं म्हणायचं आहे की हे मुक्त होण्यासाठी म्हणून इतके वर्ष, समजा मी 80-90 वर्ष जगणार असो, तर मग कशाला रडत रडत तो पण कशाला काय जगायचं? मग मी जीवनमुक्तीचा आनंद मी का नाही उपभोगायचा? मी इथे राहून, या ह्याच्यात राहून मी का नाही मुक्त व्हावं? म्हणून ते भगवंत म्हणतात की इहैव तयजित सर्व, इहैव म्हणजे याच जन्मामध्ये, याच ठिकाणी होऊ शकतं ते येशाम साम्य स्थितम म्हणा, की ज्याची स्थिती साम्य भावात आलेली आहे, की ज्याचं मन ब्रह्माच्या एकत्व भावाकडे त्याचं मन गेलेलं आहे, असाच माणूस फक्त हा या जीवनमुक्तीचं सुख घेऊ शकतो. आता एखादा तुम्ही म्हणजे इमॅजिन करा की एखादी समुद्रातली लाट आहे आणि ती लाट समजा मुक्त झाली. मुक्त म्हणजे कसं, ती आता लाट विचार काय करते आहे की मी छोटी लाट आहे, माझ्यापेक्षा बघा किती मोठ्या लाटा आहे, त्या दुसऱ्या लाटांमध्ये बघा किती फोर्स असतो, मी आपली छोटीशी लाट आहे, मला काय जन्म आहे, मला मृत्यू आहे, मी ही लाट आली पुन्हा समुद्रात मिसळून गेलो म्हणजे माझा मृत्यू झाला, पुन्हा मी लाट आली पुन्हा जन्म घेतला, हे पुन्हा हा भेदभाव आहे, मोठी लाट छोटी लाटेची भेदभाव आहे, सगळं आहे. आता असा विचार करत करत ती लाट जाते. पण त्या लाटीने जर विचार केला की माझं खरं स्वरूप काय आहे, तर तुला काय लक्षात येईल की लाट म्हणून काही दिसून नाहीच आहे गोष्ट, फक्त पाणीच आहे सगळं. छोटी पण लाट नाही, मोठी पण लाट नाही, त्या लाटीला जन्म पण नाही आहे, त्या लाटीला मृत्यू पण नाही आहे. फक्त ते समजण्याचं एक काय तेवढी एक क्लिक व्हायला पाहिजे, आपल्याला उलगडलं पाहिजे की हे याच्यामध्ये भेद काहीच नाही आहे. मग बघा त्या लाटीला कधीच तिला त्रास होणार नाही की मी जन्मली, मेली, किंवा मी छोटी आहे, मी मोठी आहे, माझ्यामध्ये फोर्स कमी आहे, त्याच्यामध्ये बघा किती माझे थोडी मोठी लाट आहे. हा जो तिच्यामध्ये भेदभाव आहे हा येणार आहे, कारण की तिने बघितलं आहे की पाणीच सगळं आहे. इथे लाट, समुद्र, छोटी लाट, मोठी लाट फक्त हे नाम आणि रूप आहे. हे जर गेलं तर मी फक्त पाणीच राहिलेले आहे. असा जर तिचा विचार जर झाला तर इथे म्हणतात ना की तस्मात ब्रह्मणे कोणाची येशाम साम्य स्थितम म्हणा, की ज्यांच्यामध्ये हे असं समत्व बुद्धी आलेली आहे, की ज्यांनी ते एक समत्व बघायचा प्रयत्न केला, त्यांचं काय होतं, ते ब्रह्मणी स्थित. ब्रह्म हे निर्दोष ब्रह्म, निर्दोषम ही समब्रह्म, की निर्दोष ब्रह्मामध्ये ते रममाण असतात. मग आता त्याच्यामध्ये की मी छोटी लाट, मोठी लाट, माझ्यामध्ये कमी आहे, त्याच्यामध्ये जास्त आहे, माझ्यामध्ये बुद्धी कमी आहे, त्याच्यामध्ये बुद्धी जास्त आहे, हा जो भेदभाव आपण करतो, या भेदभावाला तिथे कुठलाच थारा राहत नाही. आणि जेव्हा भेदभाव संपतो तेव्हा काय होतं, आनंद मिळतो तुम्हाला. तर हे ब्रह्म हे निर्दोष ब्रह्म आहे आणि तीच आहे मुक्ती. थोडक्यात तर इथे भगवान सांगतात की याच जन्मामध्ये तुम्हाला मुक्तीचा आनंद मिळू शकतो, प्रोव्हायडेड तुम्ही जर यातनं बाहेर नेऊ शकला, समत्व बुद्धी जर तुम्ही म्हणजे आणू शकला, तर इथे आपण पुढे जाऊ शकतो. न प्रविशेत प्रियम प्राप्य नोद्विजेत प्राप्य चा प्रियम स्थिरबुद्धीर संमूढो ब्रह्मविद ब्रह्मणी स्थित. आणि जो प्रिय अर्थात लोक ज्याला प्रिय समजतात ते प्राप्त झाले असता हर्ष पावत नाही, आणि अप्रिय अर्थात लोक जे अप्रिय समजतात त्याची प्राप्ती झाली असता उद्वेग मानित नाही, असा स्थिरबुद्धीचा संशयरहित ब्रह्मवेत्ता पुरुष सच्चिदानंदघन परब्रह्म परमात्म्याच्या ठिकाणी ऐक्यभावाने स्थित झालेला असतो. आता इथे पुन्हा तोच विषय इथे कंटिन्यू होत आहे. साधारण माणूस काय असतं की देश, काल आणि प्रारब्ध यांनी आपण वी आर गव्हर्न बाय दिस 3 थिंग्स. देश म्हणजे एन्व्हायरमेंट, म्हणजे मी कुठे जन्म घेतला, मी कोणाच्या पोटी जन्म आली, माझ्या आजूबाजूला लोक कसे आहे, माझं सराउंडिंग कसं आहे, माझ्या आजूबाजूचे लोक कसे आहेत, नातेवाईक कसे आहेत. तर हा झाला देश. या देशामध्ये मग आपण काल, शरीर म्हणजे कुठल्या प्रकारचं शरीर आपण घेतलेलं आहे,
या शरीरामध्ये मनुष्य शरीर आपण आता घेतलेलं आहे किंवा इतर कुठल्या जन्मामध्ये काही आपण वेगळं शरीर घेतलं असेल तर या काळामध्ये आपण मनुष्य शरीर घेतलं आहे. आणि आपण तिसरा एक वेगळा विचार करतो प्रारब्धाचा विचार बरेच वेळा की माझ्या प्रारब्धात असं आहे, माझं सुख आहे, माझ्या प्रारब्धामध्ये दुःख आहे. इवन हे आहे पण तसं की काय कोणाची तब्येत बघा लहानपणापासूनच माझी तब्येत चांगली नसते, कोणी 50 वर्ष 100 वर्षाचं झालं तर ठणठणीत असतात. आता हा प्रारब्धाचा फरक आहे. कोणाला लहानपणीच जन्मताच कोणाला समजा ऐकू येत नसेल, तर अशा गोष्टींचा जो आपण तारतम्य बघतो बाहेर किंवा हा जो भेद बघतो माणसांमध्ये किंवा माणसांच्या सुखाच्या लेवलमध्ये दुःखाच्या लेवलमध्ये पण आपण भेद बघतो सदैव. तर हा जो भेद आहे हा भेद आपण प्रारब्धावर सोडतो. तर देश काल आणि प्रारब्ध या 3 गोष्टींनी आपलं साधारण जीवन चालत असतं. पण मग या ज्ञानाचं कसं जीवन चालतं त्याचं पण देशकाला प्रारब्धाप्रमाणे चालतं. पण तिथे काही फरक नाही आहे. मला तेच सांगायचं आहे इथे किंवा याला पण हेच सांगायचं आहे शास्त्राला की तुम्ही असं समजू नका की हे ज्ञानी काय बाबा तिथे वेगळे. बरेच वेळा आपण तसा विचार करतो की काय हे श्रीरामकृष्ण किंवा त्यांचे डिसायपल्स किंवा हे काय त्यांचं काही वेगळं सगळं काम होतं बाबा. अरे त्यांचं काम जरी वेगळं असलं तरी हे 3च गोष्टी ते पण जेव्हा जन्म घेतात तेव्हा देशकाल आणि प्रारब्धाप्रमाणेच ते काम करत असतात. अवतारांचं सोडून द्या, ते काही प्रारब्धाला काही प्रमाणे हे करत नाही. परंतु साधारण जे काही ज्ञानी लोक आहेत ते लोक पण या सगळ्या नियमांमध्येच राहून जगत असतात. पण मग त्यांच्यामध्ये आपल्यामध्ये फरक कुठे पडतो? इथेच ते या श्लोकात सांगताय की न प्रदूषित प्राप्य प्रियम, की या लोकांचा फरक आणि आपल्यामध्ये फरक काय आहे की त्यांना काही चांगलं मिळालं तर ते खूप आनंदी पण होत नाही आणि जर त्यांच्या मनासारख्या काही गोष्टी घडल्या नाही तर त्याला ते दुःख पण त्यांना होतं. म्हणजे जीवनामध्ये जे अप्स अँड डाऊन्स येत असतात त्या अप्स अँड डाऊन्सला ते व्यवस्थित बॅलन्स व्हावे ते घेत असतात. आपल्याला आपल्यामध्ये येणाऱ्या अप्स अँड डाऊन्सने आपण छान झालं की आपण वरती चढतो आणि जेव्हा थोडंसं काही कमी झालं धपकन खाली पडतो आणि आपण ठाकूर म्हणतो काय ठाकूर तुम्ही असं केलं, काय ठाकूर तुम्ही असं केलं. जेव्हा आपण आनंदात असतो तेव्हा आपलं काही वाटत नाही, त्यात आपण मशगूल असतो आनंदामध्ये. म्हणून इथे बहुत सांगतायत की प्रिय आणि प्राप्य या 2 लोकांमध्ये आपण बॅलन्स ॲटिट्यूड ठेवायला पाहिजे. आपण उदाहरण घ्या, श्रीरामकृष्णांचं अवताराचं उदाहरण घ्या, स्वामी माताजींचं उदाहरण घ्या, श्रीरामचंद्रांचा अवतार घ्या. तिकडे त्यांना वनवासात जावं लागतं तरी त्यांना काहीच वाटत नाही आहे. राज्याभिषेक होतं तरी त्यांच्यामध्ये काहीच विकार नाही. तर हे विकाररहित होणं, मनामध्ये कुठलाही विकार न येणं, ही तितिक्षा, की जे आलं जसं आलं ते ॲक्सेप्ट करणं. बरेच वेळा आपण काय करतो ना की हे मलाच का होतं असं, माझ्याबद्दल असं का घडतं, मी सदैव का असं हे सगळं सोसायचं, यामागे आपण सदैव असतो. पण एक ठेवायला पाहिजे की जेव्हा आपण जन्म घेतला आहे तेव्हा शारीरिक दुःख मानसिक दुःख हे होणारच. म्हणजे कोणालाही, म्हणजे चांगला माणूस असो की खराब माणूस असो, दोघांनाही शारीरिक दुःख आहे आणि मानसिक दुःख आहे. आणि ज्ञानाला पण शारीरिक दुःख आहे आणि मानसिक दुःख आहे. पण या दोघांमध्ये तो फक्त काय करतो, तो स्वतः साक्षी असतो. त्याला पूर्ण त्याच्यासोबत तो वाहवत जात नाही. आपण जसं दुःखासोबत वाहवला जातो आणि सुखासोबत वाहवला जातो, या दोन्हीमध्ये ते सम असतात. या दोन्हीमध्ये ते या प्रिय आणि प्राप्य याच्यामध्ये ते सम असतात. कारण बरेच वेळा बघा आपण आपल्या अशा काही म्हणजे हे जीवन म्हटलं शेवटी तर दुःख आहे, कष्ट आहे, सगळं आहे. काही वेळेस आपल्यामध्ये अशा सिच्युएशन येतात जिथे आपल्यामध्ये काहीच करायचं नसतं. पण जेव्हा लक्षात येतं की इथे आता मला करण्याचं काहीच नाही आहे, म्हणजे आपण चॉईसलेस सिच्युएशन म्हणतो आपण, तर तिथे आपण त्या चॉईसलेस सिच्युएशनच्या वेळेस तिथे आपण ते कसं सुधारता येईल, कसं करता येईल, त्याचे आपण भरपूर काय काय विचार करतो, त्यातनं कसं बाहेर निघायचा प्रयत्न करतो, सगळं करतो. आणि ती करत कसं आपण शक्ती पण आपली वाया घालवतो. कारण तिथे माहिती आहे इथे आपण याच्याशिवाय काहीच करू शकत नाही, इथे आपला उपायच नाही आहे. तरीही आपण आपली शक्ती, मानसिक शक्ती म्हणा, काय शारीरिक शक्ती, कशाही शक्ती, ही सगळी आपण तिथं वाया घालत असतो.
परंतु ही शक्ती तिथे वाया न घालता जर आपण आपलं स्वतःचं बघायचा जर ॲटिट्यूड चेंज केला, ती शक्ती जर आपण त्या ठिकाणी आपण लावायचा प्रयत्न केला, तर त्यामध्ये आपलं जीवन वेगळं होऊ शकतं. आणि हे सगळं जेव्हा आपण बघत असतो जीवनामध्ये, तर लक्षात घ्यायला पाहिजे एक गोष्ट की दैव हा एक पार्ट असतो. जर आपण प्रारब्ध म्हणा, दैव म्हणा, याला आपण लक्षात घ्यायलाच पाहिजे की त्याला का मिळालं, मला का नाही मिळालं, मीच का, तो असा झाला, त्याला एवढं मोठं पद मिळालं, तो एवढा मोठा ऑफिसर झाला आणि मी काही ऑफिसर झालो नाही, मी आपल्या इतकं वर्षापासून भासतोच आहे, सगळं इथं बसलेलं आहे. सो वी हॅव टू अंडरस्टँड कुठेतरी एक दैव एक प्रकार आहे आणि त्याला आपल्याला मानायला पाहिजे, तिथे शरण जायला पाहिजे. तर ह्या गोष्टी सांगून इथं भगवंत म्हणत आहेत की अशा ह्या ज्ञानी माणसांमध्ये आणि साधारण माणसामध्ये फरक कुठे पडतो, इथे पडतो की तो स्थिर बुद्धी असतो. त्याच्यामध्ये आनंद मिळाला तर त्या आनंदाने हुरळून जात नाही, दुःख त्याला मिळालं दुःखासोबत तो भावला पण जात, दोन्हीमध्ये तो स्थिर बुद्धी असतो. कारण का, तो ब्रह्मणी स्थित हा, कारण त्याचं मन त्या आत्म्यामध्ये स्थित झालेलं असतं. आता ही जी आपण सगळी काय म्हणतात त्याला ह्या ज्ञानाची लक्षणं आपण जे बघतो आहे, ही लक्षणं ज्ञानी झाल्यानंतर होण्यापेक्षा आपण आपल्या जीवनात आसपासनं पण ते गिरवू शकतो. की जेव्हा सुख आलं आपल्यामध्ये, तिथे त्या सुख आल्यानंतर आपण त्याला जर एका वेगळ्या दृष्टीने जर बघितलं, त्याच्यासोबत हुरळून न जाता आपण जर त्याच्या देवाची जर इच्छा बघितली, दुःख कधी आलं तर दुःखामध्ये पण जर आपण असं वाहवलं न जाता दुःखामध्ये पण आपण स्थिर राहण्याचा प्रयत्न केला, तर आपल्याला म्हणजे जेव्हा ज्ञानी होतो तेव्हा होऊ, परंतु या ज्ञानाच्या लक्षणं बघून पण आपण त्या ज्ञानाच्या लक्षणासारखं वागू शकतो. हां, तेवढं आपल्या नक्कीच आपल्या हातात आहे. पुढे म्हणतात, बाह्यस्पर्शेषु सक्तात्मा विन्दत्यात्मनि यत् सुखं स ब्रह्मयोगयुक्तात्मा सुखमक्षयमस्ते. आणि बाहेरील विषयात अर्थात सांसारिक भोगात आसक्तीरहित अंतःकरणाच्या पुरुषाला आपल्या अंतःकरणात जो भगवंत ध्यानजनित आनंद आहे तो मिळतो आणि तो सच्चिदानंद परब्रह्म परमात्म्यारूप योगात ऐक्यभावाने सिद्ध झालेला पुरुष अक्षय आनंद अनुभवत असतो. आता या श्लोकात भगवंतांनी ह्याच्या आधी आपल्याला सांगितलं आहे की याच्या काही श्लोकांच्या आधी आपल्याला सांगितलं आहे की हा ज्ञानी कसा असतो, समदर्शित्व त्याच्यामध्ये असतं. मग समदर्शित्व ही पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट काय होतं, मग समदर्शित्व मिळाल्यामुळे काय होते की त्याच्यामध्ये हे जे दुःख कष्ट जे आहेत ते त्याला राहत नाही, त्याचा स्वतःच्या शरीरावर पण लोभ त्याचा राहत नाही. आणि तिसरी गोष्ट काय होते की हे जे अप्स अँड डाऊन्स आपल्या लाईफमध्ये येतात, चढ उतार आपल्या लाईफमध्ये येतात, शारीरिक कष्टामुळे मानसिक कष्टामुळे, त्यांनी पण तो वाहवला जात नाही की त्यात पण तो स्थिर बुद्धी राहतो. हे त्याला एवढं सांगून आता भगवंत म्हणतात की ह्या ज्ञानाचा आनंद आस्पेक्ट आता इथे समोर आणतात. कारण आपण लक्षात घ्यायला पाहिजे, याच्या आधी जे सांगितलं की आपण जर उदाहरण घेतलं की एखादा फुटबॉल प्लेअर, अजून फुटबॉल प्लेअर बघा किंवा तो अमेरिकन रग्बी बघा, तो खेळ असतो, त्याच्यामध्ये कित्येक काही खेळाडू त्याला खरचटतं, पडतात, पुन्हा बिचारे उठतात, थोडं लंगडतात आणि पुन्हा उठून खेळायला लागतात. तसाच हे संसार पण एक खेळ आहे. समजून घ्यायला पाहिजे, कधी पडतो आपण, कधी खरचटलं, कधी लागलं, कधी जीवनात दुःख आलं तर आपण लंगडायचा प्रयत्न करतो, लंगडतो. मुद्दाम लंगडत नाही, मुद्दाम कोणी करत नसतं काही, दुःख काही आपण मुद्दाम भोगत नसतो. पण जेव्हा दुःख आहे तेव्हा ॲक्सेप्ट करायला पाहिजे, ठीक आहे मला दुःख होतं आहे पण आय हॅव टू कम आउट फ्रॉम दिस. तर हे जीवनाचं काय, हे एक अंग आहे आपल्या जीवनाचं. म्हणून समत्व बुद्धी ठेवून की बाबा हे असंच राहणार नाही, असं नाही, मला लागलं, मी पडलो, आता थोडं लंगडतो आहे, पण काही दिवसांनी मी चालायला लागेल, पुन्हा मी व्यवस्थित सगळं माझं काम सुरू होईल, हा जर विश्वास आपण ठेवला तर आपण हे थोडंफार समबुद्धित्व किंवा समभाव ठेवणं हे तितिक्षा ठेवून जर आपण करायचा प्रयत्न केला तर आपल्याला सहज शकतो. आता इथे म्हणतात की ज्ञानाचा आनंद कसा असतो. हां,
की सुखम अक्षयम अश्नुते. आता हे कुठलं तो सुख त्याला कुठून तो आणतो विकत, तर विकत कुठून आणत नाही, की त्याच्यामध्ये सुख आहे. हे सुख आहे तो बाहेर कुठून आणत नाही, हे लक्षात घ्यायला पाहिजे. की म्हणजे तुम्हाला मागे उदाहरण सांगितलं ना की ती बोरवेल मठात करायची होती का, तर ते बोरवेल करत असताना ते पाण्यासाठी किती इकडे तिकडे शोध घेतला 10 ठिकाणी, पण म्हणजे या बाजूला कर, त्या बाजूला कर, त्या बाजूला कर, त्या बाजूला कर, पण जिथे मठाचे काय जिथे पाणी पाहिजे होतं म्हणजे काय बिल्डिंग त्याच्या बाजूलाच मोठा चांगला स्रोत होता पाण्याचा, आणि शोधतोय आपण बाहेर तिकडे सगळीकडे चारीकडे. तसंच आनंदाचा स्रोत हा आपल्यामध्येच आहे, पण आपण शोधतो कुठे, बाहेर एक्सटर्नल सोर्सेसमध्ये आपण आपला आनंद शोधत असतो. माणसांमध्ये, पैशांमध्ये, नाव आणि यशामध्ये आपण आनंद शोधत असतो. की हे एवढं मिळालं मला तर छान होईल, मला पैसा मिळाला की मला आनंद होईल, माझं घर झालं की मला आनंद होईल, मला नाव यश मिळालं की मला आनंद होईल, एखादं उच्च पद मला मिळालं की आनंद होईल. तर या एक्सटर्नल आनंदावर आपण आपला आनंद अवलंबून असतो. परंतु या ज्ञानी लोकांचा आनंद हा त्यांचा आतला आनंद असतो. कधीच ते त्या बाह्य गोष्टीवर अवलंबून नसतात, कारण तो आतला आनंद त्यांचा सदैव निघत असतो बाहेर. मागे मी त्याचं उदाहरण दिलं होतं की म्हणजे जे कम्प्युटर वापरतात त्या कम्प्युटरला एक बॅटरी असते. म्हणजे समजा इलेक्ट्रिक करंट गेला तर तुम्हाला त्या कम्प्युटर ती बॅटरीवर चालते. त्याला UPS म्हणतात की अनइंटरप्टेड पॉवर सप्लाय. तर त्या UPSमध्ये करंट जर गेला तर तुम्हाला काहीच फरक पडत नाही, तुमचा कम्प्युटर चालू असतो. तर असंच या ज्ञानी लोकांचा अनइंटरप्टेड आनंद सप्लाय चालू असतो. आपला अनइंटरप्टेड नसतो, आपला सदैव डाऊन चालू असतं. कधी बॅटरी डाऊन होते, कधी बॅटरी चार्ज झालीच तेव्हा आपण फुल चांगलं काम करतो कॉम्प्युटरपासून, पण त्या बॅटरी डाऊन झाली की कॉम्प्युटर आपला बंद पडतो. तर या ज्ञानी लोकांचा अनइंटरप्टेड आनंद सप्लाय चालू असतो, आणि तो काय बाहेरून कुठून येत नाही, तो कारण तो त्यांच्या जवळच आहे, तो त्यांच्या आतनंच तो सोर्स येत असतो. आपल्याला सदैव बाहेर लोकांमध्ये शोधावा लागत असतो आनंद. म्हणून इथं भगवंत म्हणतात की अक्षय सुख ते घेतात, अक्षय सुखम अश्नुते. की तो आनंद त्यांचा कसा असतो, अक्षय आनंद आहे, कधीच क्षय न होणारा. आपण ते महाभारत बघतो ना की द्रौपदीचं अक्षय पात्र होतं, की जो येईल तो तिथून जेवण करून जाईल, कधीच संपणार नाही. तसा या ज्ञानी लोकांचा आनंद असतो. आणि एक लक्षात ठेवायला पाहिजे की या आनंदामध्ये म्हणजे हा ब्रह्मानंद जो असतो, या ब्रह्मानंदामध्ये सगळे आनंद आलेले असतात. म्हणजे जसं आपण मागच्या त्या ह्याच्यात म्हणतो संप्लुत उदके, की लहान लहान छोटी छोटी तळी ही पूर्ण जसे मोठ्या एका तळ्यामध्ये एकत्र होऊन शकतात. तिथे तसंच हे छोटे छोटे आपले खाण्यापिण्याचे आनंद, खाण्याचा आनंद, पिण्याचा आनंद, काय संगीताचा आनंद, नृत्याचा आनंद, हे सगळे आनंद पूर्ण त्या ब्रह्मानंदामध्ये आलेले असतात. म्हणून ते म्हणून काय म्हणतात ते, बाह्यस्पर्शेषु असक्तात्मा. तो आनंद त्याच्या आत असतो, म्हणून तो बाह्य गोष्टींच्या मागे लागत नाही. ही इज नॉट इंटरेस्टेड इन आउटसाईड काही आनंद, कारण त्या स्वतःच आनंद मिळतो आहे त्याला. म्हणून बाह्यस्पर्शेषु असक्तात्मा, की त्याला कुठलाही एक्सटर्नल हॅपीनेस, त्याला आनंद ठेवायचा, त्याला काहीतरी एक्सटर्नली काही करायला नाही. आपल्याला आनंद व्हायचा, आपलं मन खराब झालं की आपण सिनेमा बघायला जातो, किंवा काही आपण यूट्यूबवर बघतो. आपल्याला काहीतरी आपल्याला आनंद मिळण्यासाठी आपल्याला एक्सटर्नल साधन पाहिजे असतं. तर तसं या ज्ञानी लोकांचं नसतं. म्हणून ते म्हणतात की सुखम अक्षय अश्नुते, की ते ब्रह्मयोगयुक्त आत्मा, ते ब्रह्माशी युक्त असल्यामुळे किंवा त्यांच्यामध्ये तो सदैव ब्रह्मानंद खेळत असल्यामुळे ते अक्षय आनंद घेऊ शकतात, असं इथे भगवंत म्हणतात. ये ही संस्पर्शजा भोगा दुःख योनय एव ते आद्यंतवंत कौंतेय न तेषु रमते बुधा. आणि जे हे इंद्रिये व विषय यांच्या संयोगाने उत्पन्न होणारे सर्व भोग ते विषयी पुरुषाला सुखरूप भासत असले तरी निसंशय दुःखाचेच हेतू होत. शिवाय ते आदी व अंत असणारे
अर्थात अनित्य आहे. म्हणून हे अर्जुना, बुद्धिमान विवेकी पुरुष त्यांच्यामध्ये रमत नाही. आता पुन्हा भगवंत आले आपल्या बेसिक प्रॉब्लेम्स, की एवढं सगळं आपल्याला कळलं की ज्ञानी कसं आहे, काय आहे काय आहे, पण त्यांना माहीत आहे साधारण आपल्यासारखं लोक कुठे मार खातात. म्हणून ते म्हणतात इथे की, कारण एक लक्षात घ्यायला पाहिजे हा आनंद कसा मिळतो, की विषय आणि इंद्रियांचा संयोग झाला की आपल्याला आनंद मिळतो. की माझ्यासमोर रसगुल्ला आला, माझ्या जिभेला पाणी सुटलं, छान काहीतरी असं मस्त खमंग वास आला, सुगंधाला काहीतरी चालू आहे, भाजी तळणं चालू आहे, माझ्या जिभेला पाणी सुटलं. तिथे विषय, ऑब्जेक्ट आणि माझे इंद्रिय याचा संयोग झाला, म्हणजे सेन्स ऑब्जेक्ट आणि सेन्स ऑर्गन्स हे आपल्याला आनंद देत असतात, हॅपीनेस देत असतात. हे संस्पर्श ज्या म्हणून म्हणतात, संस्पर्श कशाचा संस्पर्श, कशाचा विषय आणि इंद्रियांचा. म्हणजे शब्द, स्पर्श, रूप, रसगंध हे झाले इंद्रिय, आनंद देण्याचे विषय झाले. आणि इंद्रिय काय झालं, माझं कान, नाक हे जे इंद्रिय झाले. तर जेव्हा माझ्या कानामध्ये एखादं चांगलं संगीत पडतं तर मला आनंद होतो. तो शब्द मी ऐकतो, माझ्या कानाच्या इंद्रियामध्ये जातो आणि मला आनंद होतो. तर ह्या 5 सेन्सेसनी आपण पूर्ण जगामध्ये आनंद घेत असतो. येही संस्पर्शाच्या भोगा. आता हा कसा आनंद फार छान आहे, म्हणजे आनंद कोणाला पाहिजे नाही आहे, प्रत्येकाला आनंद पाहिजे. तुम्हाला आम्हाला सगळ्यांना आनंद पाहिजे. पण हा आनंद कसा असतो ना, हा आनंद असतो गुलाबासारखा. म्हणजे गुलाब हातात घेतला पण लागला आपल्याला काटा हातात. म्हणजे तुम्ही गुलाबाचा जर सुगंध घ्यायचा असेल, गुलाबाचा आनंद घ्यायचा असेल, तुम्हाला हातात काटा येणारच, काट्याशिवाय गुलाब नाही. तसाच हा विषय आणि इंद्रियांच्या पासनं जो आनंद मिळतो आहे तो आहे गुलाबाचा आनंद. पण लक्षात घ्यायला पाहिजे काटा पण आहे, कारण त्यातनं मग दुःख येणार आहेच. हे आपण आपल्या जीवनाचा जर व्यवस्थित विचार केला लक्षात येतं आपल्याला की आनंद हा मिक्स आनंद आहे. कधीच तो आनंद नसतो, तो निर्भळ आनंद कधीच नसतो, दुःख मिश्रित आनंद असतो. त्याच्यावर दुःख असतंच, हा एक त्याच्यामध्ये एक भाग आहे. म्हणून ते म्हणतात की बाह्य स्पर्शेषोत्तम आत्मा नासाय, येही संस्पर्शजा भोगा दुःख येऊ नये. थोडक्यात भगवंत काय म्हणतात की जो आनंद तुम्हाला इंद्रिय आणि विषयाच्या संयोगाने मिळणारा आनंद आहे, हा सदैव लक्षात ठेवा की हा दुःख देणारा ठरणार आहे. इथे दुःखाशिवाय हा तुम्हाला निर्भय आनंद मिळणार नाही. कुठून मिळणार नाही? विषय आणि इंद्रियाच्या पासून मिळणारा. ब्रह्मानंदाचा आनंद तो निर्भळ आनंद आहे, आत्मानंद आनंद तो निर्भळ आनंद आहे. पण इंद्रियापासून मिळणारा आनंद हा निर्भय आनंद नाही आहे. आणि दुसरी गोष्ट काय म्हणतात ते फार इम्पॉर्टंट आहे की आद्यंतवंत कौंतेय. कारण काय की त्याचा जेव्हा आपल्याला इंद्रियापासून एखादा आनंद मिळतो त्याचा आदी पण आहे आणि अंत पण आहे. म्हणजे मी आता रसगुल्ला खाल्ला, मला आनंद मिळाला, रसगुल्ला संपल्यानंतर मला आनंद गेला, माझा संपला. हे सगळे जीवनातले जे काही आपले आनंद आहे, म्हणजे स्वतःचं शरीर घ्या, आता शरीर आहे, कोणाचं शरीर आपल्यासोबत आहे, त्यांनी आपण आनंद करतो आहे आणि ते जर निघून गेले तर आपलं दुःख मिळतं. म्हणजे शरीर घ्या, घर घ्या, बायका, मुलं, जे काही सगळे इंद्रियजनित आनंद आहे यांच्यापासून मिळणारा. तर हे प्रत्येक गोष्टीला आदी आहे आणि अंत आहे. म्हणून या आदी अंतापासून तुम्हाला दूर राहायला पाहिजे किंवा त्यातनं कसं बाहेर पडायचं समजून घ्यायला पाहिजे. म्हणून ते मला म्हणतात की येही संस्पर्शाचा भोगा, की जो आनंद तुम्हाला एक्सटर्नल सोर्सपासून मिळत असेल तो आनंद दुःखकारक आहे पहिली गोष्ट. आणि दुसरी गोष्ट आहे तो येणारा आणि जाणारा आहे, तो परमनंट नसणार आहे. आणि मग आता इथे काय करतो आपण की बाबा मग असं तुम्ही म्हणताय का, मग आम्ही काय करतो. एक पहिली गोष्ट आपण काय करतो की हे सगळे जे आनंद आपण आपल्या जीवनात आणायला लागले. की मला पैशाचा आनंद पाहिजे, मला पैसे कमवायचे, मग पैसे कमवा. मला घर घ्यायचं आहे, मग घर मिळवा. मग गाडी मिळायची, मग गाडी मिळवा. मग काय बायको, मुलं, हे सगळं चालू राहतं.
मग यातनं मला आनंद मिळवायचा हा एक मार्ग झाला. दुसरा मार्ग काय होतो, मग सगळ्याचा त्याग करा की मला काहीच नाही पाहिजे. म्हणजे एक इकडे आणि एक तिकडे, मग दुसरं टोक की मला आनंद पाहिजे नाही आहे का, मग सोडा, हे सगळं सोडा. आता अशा सोडण्याला पण काही त्याच्यामुळे तो आनंद नसतो आणि मिळाल्याने पण आनंद मिळत असतो. या दोन्हीही गोष्टींनी तुम्हाला तो अक्षय आनंद काही मिळाला नसतो. म्हणून मग यातनं बाहेर कसं पडायचं, मग याच्यावर भगवंत म्हणतात की याच्यावर एकच आहे की तुम्हाला ज्ञान मिळवायला पाहिजे. कारण कितीही आपण मोठा तो पैशाने असो, ज्ञानाने असो, कितीही असो, त्याला जर जोपर्यंत हा आनंद मिळत नाही तोपर्यंत त्याच्या जीवनामध्ये दुःख ठरलेलं आहेच. अक्षय आनंद हा फक्त ज्ञानाशिवाय मिळू शकत नाही. बाकी सगळे जे आनंद आहेत तात्पुरते आहेत. तुम्ही कुठल्या तीर्थक्षेत्री जा, तुम्हाला 8 दिवस छान वाटेल, पुन्हा आपण घरी आलो की पुन्हा जसं आहे तसं आहे. कुठल्याही प्रकारचे तुम्ही कुठल्याही साधूच्या संगतीला जा, साधू संग करा, 8 दिवस त्यांच्या आश्रमात थांबा तुम्ही, बस तुम्हाला छान वाटेल, पुन्हा 10 दिवसानंतर तुम्हाला आहे तसंच आहे. तर कुठलाही संस्पर्शाचा आनंद, बाह्य विषयावर अवलंबून असलेला आनंद जो आहे तो तुम्हाला अक्षय कधीच मिळणार नाही. तो आणि अक्षय आनंद पाहिजे काय कसा मिळेल तुम्हाला, तो तुम्हाला मिळेल ध्यान झाल्यानंतर फक्त. आता बघा आपण त्या महाभारत बघतो, कौशल्याने ते किती तपस्या केली, तपस्या केल्यानंतर मग रामचंद्र जन्म झाला आणि मग तिला किती आनंद झाला. पण तोच रामचंद्र जेव्हा वनवासाला जायला निघाला तेव्हा कौशल्या म्हणते मला हा मुलगा मिळाला असं चांगलं झालं असतं, कशाला मला मुलगा दिला, मला इतकं दुःख द्यायचं होतं. तर याला म्हणजे इथून सांगायचा उद्देश हाच आहे की कुठल्याही संस्पर्शाचा आनंद की जेव्हा तो मिळाला तेव्हा आनंद झाला राम जन्म झाल्यामुळे, पण जेव्हा राम वनवासात जायला लागला तेव्हा तिला दुःख पण व्हायला लागलं आणि ती इतर टोकापर्यंत ती म्हणू शकते की मला याच्यापेक्षा दुसरा आनंद म्हणजे मुलगा जातो याच्यापेक्षा मला तो मुलगा नसला झाला तर मला चांगला आनंद असतो. तर थोडक्यात इथे भगवंत आहे की जो कुठला आनंद आपल्याला मिळतो, संस्पर्शाचा आनंद जो आपल्याला मिळत असतो, हा आनंद लक्षात ठेवायला पाहिजे की तो दुःख देणारा आहे आणि तो आदी आणि अंत असणारा आहे. म्हणून ते म्हणतात न तेषु रमते भूतः, की अशा ह्या संस्पर्शाच्या आनंदामध्ये रममाण ज्ञानी लोक होत नाही किंवा साधकांनी पण तशा आनंदामध्ये रममाण होऊ नये. हां, आनंद घ्यावा, मग काय मी काय रसगुल्लाला कोण आनंद होणार नाही का, वा मी छान आनंद करेन, मी खाईन चांगला, पुढे बाहेर तिथे असेल जायचं तिथे जाईन, आनंद करेन. तर ज्या वेळेस जसा मला आनंद मिळेल त्यावेळेस आनंद मिळेल, पण तो जेव्हा आनंद मिळणार नाही तेव्हा मला दुःख होणार नाही हे बघायला पाहिजे. की मला कॉफी मिळाली, रसगुल्ला मिळाला, आनंद झाला मला, पण उद्या जर मला कॉफी मिळाली नाही, उद्या जर मला रसगुल्ला मिळाले तर मला दुःख व्हायला नको. तर ज्यावेळेस जो कुठला मला आनंदाचा पार्ट माझ्या जीवनामध्ये येतो त्याचा आपण आनंद घ्यायला हरकत नाही आहे काही, परंतु ते जेव्हा मिळत नाही तेव्हा दुःख पण होऊ नये. तर म्हणून हा फार चांगला श्लोक आहे. इथे भगवंत म्हणतात की तुम्ही ह्या संस्पर्शाच्या आनंदामध्ये ज्ञानी माणसांनी किंवा साधकांनी जाऊ नये. म्हणून इथे अशा माणसाला म्हणतात न तेषु रमते बुधः, की अशा याच्यामध्ये विवेकी पुरुष रमत नाही, तो या आनंदामध्ये रमत नाही. हा आनंद उपभोगतो. म्हणजे एखादा ज्ञानी जर तुमच्यासोबत बसला असेल तो पण खाण्यापिणं करेल, तुम्हाला सांगेल खूप छान भाजी झाली, खूप छान झालं, मी खूप भरभरून खाल्लं. आपण बघतो ब्रह्मानंदजी महाराज त्यांचं पोट खराब आहे म्हणून ते बलराम बोसांना म्हणतात की नाही माझं पोट खूप खराब आहे, मी काही आज जेवणार नाही. मग संध्याकाळी त्याच्यासमोर मग रसगुल्ला पुऱ्या आणतात खायसाठी, ते आपल्या 10 पुऱ्या 10 रसगुल्ले खाऊन टाकतात. मिळाला त्यांना आनंद मिळाला, खाल्लं त्यांनी, परंतु त्या आनंदामध्ये ते अडकलेलं नाही आहे, ते लक्षात घ्यायला पाहिजे. आपल्याला आपलं तेच तारतम्य राहत नाही. आपण त्या सगळ्या याच्यावर बसून प्रवास करत असतो आणि तो आनंद कसा मिळावा यासाठी मग प्रयत्न करतो. की मला छान एखाद्या सुंदर गाडीत मला बसून आनंद मिळाला, खूप छान कम्फर्टेबल गाडी आहे, आनंद केला तुम्ही, नाही पण ती गाडी मला मिळायला पाहिजे, आता मी ती गाडी घ्यायला पाहिजे, मग त्यासाठी आपण पळतो आणि त्याच्यामध्ये सोबत दुःख यायला लागतं.
तर ह्या सायकलपासून दूर राहायचं असेल विवेकी माणसाने तर या संस्पर्शाच्या भोगामध्ये अडकू नये हे इथे भगवंत सांगतात. आज आपण इथेच थांबू. बोला आपण विषयाकडे बोलू. ओम शांती शांती शांती. हरि ओम तत्सत. श्रीरामकृष्णार्पणमस्तु.